या बुलेटिनमध्ये आता बघणार आहोत दुपारच्या 100 बातम्या। 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारी विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलाय। हैदराबाद गॅझेटवरनं नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जरांगेंनी दिलाय। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना लक्ष्य केलंय। येवलावाल्यांचं ऐकून जीआरच्या शब्दात फेरफार करू नका असं नाव न घेता थेट इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। आता संयम नाही, जशास तसं प्रत्युत्तर देऊ असंही ते म्हणाले। बावनकुळेंनी जरांगे पाटलांवरती हल्लाबोल केला। योग्य नोंदी मिळाल्यानंतरच दाखले मिळणार, त्यामुळे अधिकाऱ्यांवरती दबाव टाकणं योग्य नाही असा इशाराही जरांगेंनी दिला। जरांगे पाटलांना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णालयाबाहेर मराठा समाजानं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजानं घोषणाबाजी करत जेसीबीतनं फुलांची उधळण केली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण समारोप प्रसंगी सरकारनं मुंबईमध्ये बैठक घेण्याचं दिलेलं आश्वासन पाळलंय। उद्या मंत्रालयात ओबीसींची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासह आमदार परिणय फुके यांना निमंत्रित केलंय। मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ही बैठक होणार आहे। राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरला ओबीसी नेत्यांसोबतच समाजाचा विरोध आहे। सरकारच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान झाल्याचा आरोप ओबीसी नेते करतायत। राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं देण्यात आलेली आहेत। मात्र गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवरती विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली या एकाच गावात 50 कुणबी नोंदी सापडल्या आहेत। मात्र उर्दू आणि मोडी लिपीतल्या भाषांतराच्या चुकांमुळे 50 नोंदींपैकी फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत। हैदराबाद आणि साताऱ्यानंतर आता कोल्हापुरी गॅझेटची चर्चा रंगली आहे। कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये देखील मराठा आणि कुणबी यांच्यात साधर्म्य दाखवण्यात आलंय। त्यामुळे कोल्हापूर गॅझेटबाबत मराठा समाज आज भूमिका मांडणार आहे। काँग्रेसचे नेते आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत। विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। अद्यापही भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे। उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। उपराष्ट्रपतीपदाचे एनडीएचे उमेदवार डॉ. सीपी राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा चंगस डॉ. श्रीकांत शिंदेंनी बांधलाय। महायुतीत शिक्षक मतदारसंघ आम्हाला द्या आणि पदवीधर मतदारसंघ भाजपकडे द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली। शिक्षक मेळाव्यात मंगेश चिवटेंकडे शहाजीबापू पाटील यांनी ही मागणी केली। भिवंडीमध्ये आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे मुमता अन्सारी यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करण्यात आले। माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। रास्ता रोको आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी चक्क आंदोलकांना मटण पार्टी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। आमदाराच्या या मटण पार्टीवरती टीका होत असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आमदार जानकर यांच्यावर टीका केली। नदीमध्ये जास्त होड्या झाल्या की शहाण्यानं काठ कधी सोडून नये। आमच्यातले अनेक जण तिकडे गेलेत, त्यांना विशालनंच सांगितलं असेल तिकडे जा आणि विशाल पाटील कधी काय करेल याचा काही नेम नाही असा टोमणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावला। ते सांगलीवाडीमध्ये होड्यांच्या स्पर्धेत जाहीर कार्यक्रमात बोलत होते। आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेनेनं सुद्धा मुंबईतील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 32 प्रभारी विभाग प्रमुख आणि 3 प्रभारी विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग रचनेबाबत 115 आक्षेप दाखल झालेले आहेत। काँग्रेससोबतच भाजपच्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेत। या आक्षेपांवरती मंगळवारी सुनावणी होणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे। नवीन नागपूर संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार होणार आहे। नागपूरचा वाढता विस्तार लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळानं 6500 कोटी रुपयांच्या नवीन नागपूर प्रकल्पाला मान्यता दिली। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीत कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा घेतला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत चर्चा केली। हिमाचल प्रदेशमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे स्थिती आणखी बिघडली आहे। मंडीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। या महापुरात अनेक घरं आणि वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही।
तर गुजरातच्या पंचमहाल भागात सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावागड भागात पावसानंतर सर्वत्र ओढे वाहू लागलेत, धबधबे वाहत आहेत. पाऊस आणि धुक्यामुळे डोंगर ढगांच्या गर्दीत हरवून गेल्याचं चित्र आहे. इथलं हे नयनरम्य असं दृश्य बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे पंजाबला महापुराचा फटका बसलाय. पंजाबमधील सर्वच 23 जिल्हे पाण्याखाली गेलेत. नजर जाईल तिथे पाणीच पाणी अशी स्थिती आहे. या महापुरात लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. पूरग्रस्तांपर्यंत मदत साहित्य वेगानं पोहोचवलं जात आहे. तर रशियानं युक्रेनवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय, तर तब्बल 100 लोक जखमी झालेत. रशियानं युक्रेनवरती 805 ड्रोन्स आणि 13 मिसाईल्स डागले. त्याचसोबत कीव्हमध्ये कॅबिनेट बिल्डिंगला निशाणा बनवण्यात आलं होतं. हा हल्ला इतका भयानक होता की सतत होणाऱ्या जोरदार हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या वाढली आहे. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. सांगलीच्या आटपाडीमध्ये शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात बकऱ्यांना विक्रमी दर मिळाला. एका बकऱ्याला तब्बल 34,000चा भाव मिळाला, तर 6 बकऱ्यांची 2 लाखात विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी डॉल्बी घोडा आणि रथासोबतच बकऱ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. मुंबईतील बोरिवली इथल्या गोराई समुद्रकिनाऱ्यावरती भरतीच्या वेळी एक मिनी व्हॅन अडकली होती. भरती आल्यामुळे लाटा खूप वेगानं उसळत होत्या, त्यामुळे व्हॅन बाहेर येणं अशक्य होतं. यावेळी व्हॅनमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. शेताकडे जाण्यासाठी पूल नसल्यामुळे पोहून नदी ओलांडत असलेल्या एका तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मृतदेह आणून ठेवला, तर गावासाठी पूल बनवण्याची देखील मागणी केली. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात दशक्रिया मोर्चा काढण्यात आला. महामार्गावरती मागील 8 दिवसात 3 बळी गेलेत. या प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी दशक्रिया मोर्चा काढण्यात आला. पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावात अवैध धंदे आणि गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारीमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवरती धडक मोर्चा काढत निषेध केला. व्याघ्र अधिवास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्यालगतच्या शेतशिवारात वन्यप्राण्यांनी हैदोस घातला. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तानं सोलापूर शहरातनं जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांनी गाण्यांच्या तालावरती ठेका धरला, तर ठिकठिकाणी मोफत मिठाई आणि सरबताचं वाटप करण्यात आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नज येथील खरडा चौकात भीमसैनिक संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. खेड बंदला 100% प्रतिसाद देत रास्ता रोको देखील करण्यात आला. कसारा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पाटोल येथील एका शेतकऱ्याच्या दुभत्या म्हशीचा विद्युत तारेचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. मात्र महावितरणचं दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संताप व्यक्त केला. मालेगावातील गिरणा धरण अखेर 100% भरलंय. मालेगाव नांदगाव सोबतच जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाणी प्रश्नासोबतच सिंचनाची 2 वर्षांची चिंता मिटली आहे. त्यामुळे नागरिकांचा शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपर्णा इथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. कोपर्णा आणि जिवती तालुक्यातील तहसीलदारांनी शासनाकडे सकारात्मक अहवाल सादर केलाय. आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. मात्र नागपूरसारख्या महानगरात अजूनही अनेक ठिकाणी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. शहरातील फुटपाथवरती अशीच एक शाळा भरते आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण देण्याचा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचा उपाय ही संस्था प्रयत्न करते. पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावरती 3 भले मोठे कंटेनर आढळले. हे कंटेनर ओमान जहाजातील दुर्घटनेतील असल्याची माहिती समोर येते. ओमान जहाजावरील 350 पैकी 302 कंटेनर शोधण्यात यश आलं असून बेपत्ता असलेल्या 48 कंटेनरपैकी 25 कंटेनर गुजरातमध्ये तर 3 पालघरच्या समुद्रकिनारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जळगावच्या 40 गावातील गिरणा धरण सध्या 96% भरलंय. धरणाच्या
6 दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. गिरणासोबतच मन्याड धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणा नदीला पूर आलाय. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हाणामारी झाली, गदारोळ झाला. संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी सभासदांनी लावून धरल्यामुळे प्रचंड प्रमाणात गदारोळ झाला. खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मूर्ती पांढऱ्या सोवळ्यात ठेवण्यात आली होती. या ग्रहण काळात भाविकांना देवीचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. महंत पुजारी यांनी ग्रहण सुरू होण्यापूर्वी देवीचा अभिषेक केला, पूजा केली आणि आईच्या नावानं पौर्णिमेनिमित्तानं जोगवा देखील मागितला. यंदा तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव 9 ऐवजी 10 दिवस साजरा होतोय. या उत्सवातील मुख्य बदल म्हणजे घटाला 10 माळा चढवून 11व्या दिवशी विजयादशमी साजरी होईल. त्यामुळे भवानी माता 14 सप्टेंबरपासून मोहनिद्रा अवस्थेमध्ये जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आणि आवारात भलेमोठे खड्डे पडल्यामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्णालयामध्ये येताना खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांनाही तारेवरची कसरत करावी लागते. संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यात सोयाबीनवरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. जिल्ह्यात 50% अधिक सोयाबीन पिकांवरती येलो मोझॅक रोगाचं सावट आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना तपासादरम्यान चक्क जादूटोण्याचं साहित्य सापडलं. पेडलरच्या घरात जादूटोण्याच्या साहित्याचा खत सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. कांदिवली हत्याकांडाचा एक भयानक व्हिडिओ समोर आलाय. दोन्ही गटात वीट, बॅट, हॉकी काठ्यांचा वापर करत हाणामारी झाली. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी देखील झालेत. दुकान रिकामं करण्यावरनं हा वाद झाला आणि हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांना घाबरवून त्यांच्यात दहशत निर्माण केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी एकाला अटक करत त्याची धिंड काढली. या आरोपीनं गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली होती. भरधाव कारनं ई रिक्षाला जबर धडक दिली. या अपघातामध्ये ई रिक्षा चालकासोबतच रिक्षातील 9 महिला प्रवासी जखमी झाल्यात. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून साकोली पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. बुलढाण्यातील जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांना त्यांच्या घरात घुसून एका युवतीसह 2 तरुणांनी मारहाण केली. गोंधळ ऐकून नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि सगळा प्रकार लव्ह ट्रायंगलवरनं घडल्यामुळे कुणीही तक्रार दाखल केली नाही. भंडाऱ्यामध्ये बंद घरात कुलूप तोडून चोरट्यानं डल्ला मारलाय. घरातील लाखोंचे दागिने घेत चोरट्यानं पळ काढला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. देशभरातील 2.5% महिलांच्या प्रसूती या कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचं समोर आलंय. प्रशिक्षण नसलेल्या महिला किंवा इतरांकडून प्रसूती करून घेण्याचं प्रमाण ग्रामीण भागात 2.3% आणि शहरामध्ये हेच प्रमाण 1.1% आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी इथे भरधाव डंपरनं चिरडल्यामुळे एका 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गजानन असं मृताचं नाव आहे. ही घटना रात्री घडली. त्यानंतर नेरी दिगर इथल्या ग्रामस्थांनी मृतदेह नेरी इथल्या चौफुलीवरती आणला. तसंच 2 तास ठिय्या मांडला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोघांना अटक केली. त्यांच्याकडनं गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, दुचाकी आणि 2 मोबाईल असा एकूण 1,29,000चा मुद्देमाल जप्त केलाय. धुळ्यामध्ये गणपती विसर्जन करून घरी परतत असताना शहरातील एका तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झालाय. धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कुंडलाणे फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाला आणि यावेळीच त्या तरुणाचा मृत्यू झालाय. खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे. तेलंगणातील हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आली असून शंकर उर्फ अरुण येरा मिच्चा असं अटक करण्यात आलेल्या या जहाल माओवाद्याचं नाव आहे. त्याच्यावर 2 राज्यात मिळून 5 लाखांचं बक्षीस होतं. एनआयएच्या पथकांकडून देशभरात दहशतवाद्यांप्रकरणी कारवाई करण्यात येते. एनआयएच्या पथकानं देशभरात छापेमारी करायला सुरुवात केली आहे. 5 राज्यांसोबतच जम्मू काश्मीरमध्ये 22 ठिकाणी छापेमारी करत तपास सुरू करण्यात आलाय. देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यापक पुनर्निरीक्षण मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. याबाबत 10 सप्टेंबरला दिल्ली येथे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
सरकारनं 22 सप्टेंबरपासून जीएसटी 2 स्तरावरती म्हणजेच 5% आणि 18% आणण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त महसुली तूट निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महसुली तूट 48,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरती अधिक सुविधा संपन्न एसी लोकल उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकांसाठी 2,856 एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. दिवाळी आणि छठ पूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेनं 944 आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातनं कोल्हापूर, सावंतवाडीसोबतच दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणानं मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ इथल्या रेल्वेच्या भूखंडांचा 99 वर्षांसाठी भाडेतत्वावरती विकास करण्याचा निर्णय घेतलाय. एकूण 80,000 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ या प्रकल्पांतर्गत भाड्याने दिलं जाणार असून यामधून रेल्वेला सुमारे 8,092 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. ई वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPA प्रवास फक्त 40 मिनिटात होणार आहे. 2 ई वॉटर टॅक्सी प्रवासासाठी सज्ज झाल्या. त्यापैकी एक विद्युत प्रणालीवरती चालणारी आहे तर दुसरी सौर ऊर्जेवरती चालणारी आहे. या टॅक्सीतून प्रत्येकी 20 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. तिकीट दर 100 रुपये असण्याची शक्यता आहे. देशातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रात वेग आलाय. महाराष्ट्रात 103 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर बसवण्यात आलाय. डहाणूतील साखरे गावाजवळ फुल स्पेन बॉक्स लॉन्चिंग एंट्रीच्या सहाय्यानं हा गर्डर बसवण्यात आलाय. महावितरणकडून पालिकेच्या उल्हास नदीकाठच्या उदंचन केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्रांना पाणीपुरवठा केला जातो. महावितरणकडून त्यांच्या कांबा येथील उपकेंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामं असल्यामुळे KDMCचा पाणीपुरवठा उद्या बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. डोंबिवलीतील खोणी तळोजा महामार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अवजड वाहनांना प्रवेश दिल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. वाहतूक पोलीस पैसे घेऊन वाहनं सोडत असल्याचा आरोप चालकांनी केलाय. म्हाडा कायदा कलम 79A अंतर्गत म्हाडानं मुंबई शहरातील जवळपास 935 इमारती अति धोकादायक ठरवून त्या रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नोटिशींना उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवून त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी म्हाडानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यावरती आज सुनावणी होणार आहे. म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाळ्यांच्या ई लिलावाद्वारे विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी आता 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात आधार कार्डसाठी एक सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत. व्हिजन 2047 अंतर्गत सरकारकडनं या योजनेवरती काम केलं जात आहे. या अंतर्गत जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल आणि अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयापर्यंत फॉलोअप सिस्टम तयार केली जाईल. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलेत. तसंच प्रवेशासाठी जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या संस्थात्मक फेरीत भरल्या जाणार आहेत. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांवरती प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश दिलेत. यासाठी पारदर्शक पद्धती राबवण्याची सूचना केली आहे. कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावरती प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरांमध्ये 7व्यांदा धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय. त्यामुळे शनिवारपासून गेटवे ते एलिफंटा, गेटवे ते JNPA, मोरा ते भाऊचा धक्का, करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे शहराची उपनगरं आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे विसर्जनाच्या दिवशी सुमारे 6 लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केलाय. तर उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात तब्बल 40 लाख प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिली. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपवणार, वेळ पाळणार, पथकांच्या संख्येवरती मर्यादा आणत कमी वेळेत मिरवणूक संपवणार असा निर्धार पोलिसांनी केला होता. मात्र पुणेकरांनी पोलिसांचं नियोजन कोलमडलं आणि तब्बल 34 तास मिरवणूक काढत नवा विक्रमच केलाय. यंदा प्रथमच मुंबईतील POP गणेश मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर त्यांची
शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय। या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या 11 दिवसातील गणेश मूर्तींचे तब्बल 1982 मेट्रिक टन वजनाचा पीओपी संकलित करण्यात आलाय। मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान निर्माल्यांच्या संकलनासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले। मुंबईतील विविध विसर्जन स्थळी एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केले गेले। धुळे जिल्हा पोलिसांनी सामाजिक सलोखा जपत विसर्जित न झालेल्या गणरायाच्या मूर्ती एकत्रित करत त्यांचं विधिवत विसर्जन केलेलं आहे। पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्यालगत अनेक मूर्ती जमा झाल्या होत्या। यावेळी पोलिसांनी तब्बल 300हून अधिक गणेश मूर्तींचं विधिवत पुन्हा विसर्जन केलं। नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आजपासून 52 दिवस बंद असणार आहे। रेल्वे स्थानकावरील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पायाभूत कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 बंद असणार आहे। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया। तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत।